विठ्ठल अशी माझी अवस्था झाली। महाराज अनुभव सांगतायत तुकोबाराय। आता एक गंमत मांडू का? या सृष्टीवरती काही अनुभव असे आहेत ते आपल्याला घेता येतात पण समाजापुढे मांडता येत नाहीत। काही अनुभव असे आहेत ते जरी घेतले नसतील तरी समाजापुढे मांडता येतात। काही अनुभव घेतल्यानंतर समाजात मांडू नये आणि काही अनुभव घेतल्यानंतर समाजात मांडल्याशिवाय राहू नये। एकाचा विचार करूया आपण। काही अनुभव असे आहेत ते आपल्याला घेता येतात पण समाजात मांडता येत नाहीत। उदाहरण देतो, मला सांगा गुळ माहितीये का? गुळ हो तरी म्हणा, गुळ माहितीये ना? गुळ कसा आहे हो? गोड। किती गोड? बोला की लय। लय म्हणजे किती? आती। आती म्हणजे किती? गुळ गोड आहे हा आपला अनुभव आहे, पण गुळ किती गोड आहे हे आपल्याला सांगता येत नाही दादा। सृष्टीवरती काही अनुभव गुळासारखे आहेत, ते घेता येतात पण समाजापुढे मांडता येत नाही। अगदी सोपं, भगवान परमात्म्याचं दर्शन झालं सुदैवानं। भगवान परमात्मा सुंदर आहे एवढं सांगू शकतो, पण किती सुंदर आहे याचं वर्णन करू शकत नाही आपण। गोळासारखे आहेत काही अनुभव असे जे जरी घेतले नसतील तरी समाजात मांडता येतात। उदाहरण देऊ, विष पिल्यानंतर काय होतं? बोला की मरतं। कुणी कुणी घेतलं? मी म्हणतो घेऊ पण नाही। विषाचा अनुभव असा आहे महाराज, तो जरी घेतला नसेल तरी विष पिल्यानंतर काय होतं विचारल्यानंतर लहानातला लहान पोरग सुद्धा सांगतं मरतं महाराज। काही अनुभव विषासारखे घेतले नसतील तरी समाजापुढे मांडता येतात। काही अनुभव, तिसरं, संसारात आलेला अनुभव समाजात मांडावा का? बोला की, बोला हो म्हणा नाही तर नाही म्हणा। नाही, बरोबर आहे, कारण बायकोनं रातचं लाटण्यानं मारलं तर दुसऱ्या दिवशी सांगावं का? बरोबर ना, होय की नाही महाराज? नाही सांगावं। आणि 4, काही अनुभव आल्यानंतर समाजात मांडल्याशिवाय राहू नये। कोणता हो? परमार्थिक अनुभव। परमार्थात आलेला अनुभव समाजात मांडल्याशिवाय राहू नये। मी या उलट थोडंसं बोलून जाईल बाबा। परमार्थात आलेला अनुभव आपण कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, तो लपून राहत नाही, समाजापुढे उघडच होत असतो, म्हणूनच त्याला परमार्थिक अनुभव म्हणतात। ऐका, तुकोबारायच्या जीवनात आलेला अनुभव आहे कोणता? जे कडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, जिकडे बघल तिकडे फक्त आणि फक्त भगवंता तूच दिसू लागलास। म्हणजे आलेल्या अनुभवाचा अनुवाद तुकोबाराय करतायत। आता अनुवाद म्हणजे काय? वाद वेगळा, संवाद वेगळा, विवाद वेगळा आणि अनुवाद वेगळा। वाद म्हणजे काय? तर दोन ज्ञानी माणसामध्ये समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जी बातचीत होते त्याला वाद म्हणतात। करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद। महाराज वाद, संवाद म्हणजे काय? देव आणि भक्तामध्ये जी बातचीत होते त्याला संवाद म्हणतात। आजचा अभंग संवादात्मक आहे। जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवंतातला बातचीत आहे दादा, संवाद आहे। 2 झालं। तिसरं, विवाद म्हणजे काय? बोला, सांगावं लागल? लागल? जो रोजच आपल्या घरी चालू आहे त्याला विवाद म्हणतात। मग विवाद म्हणजे काय? अगदी थोडक्यात, 2 लहानशी लेकरं रस्त्याच्या कडेला पुलावरती बसली होती। तो चिंट्या नावाचा पिंट्याला म्हणतो, का रे पिंट्या, तुझे मम्मी पप्पा रोज घरी भांडत नाहीत का? म्हणला भांडतात की, पण दादा तुझ्या घराच्या बाहेरून जात असताना रोज हसायचा आवाज येतो। कसं काय रे? भांडतात मग हसायचा आवाज कसा काय येतो? त्यावेळी पिंट्यानं सांगितलं त्याचं कारण असं आहे, मम्मीनं लाटणं फेकून मारलं, हुकलं की पप्पा हसतात आणि लागलं की मम्मी हसते, फरक फक्त एवढाच आहे। विवाद हा प्रत्येकाच्या घरी चालूच आहे महाराज, विवाद। आणि अनुवाद म्हणजे काय? जी गोष्ट अनुभवातून मांडली जाते ना त्याला अनुवाद म्हणतात। अनुभवात असल्याशिवाय जी गोष्ट मांडली जात नाही त्याला
अनुवाद म्हणतात दादा. आणि तुकोबारायचं जीवनच असं आहे, तुकोबारायनं कोणतीही गोष्ट अनुभवाशिवाय मांडली नाही दादा. अनुभव आले अंगा ते या जगात येतसे, तुका म्हणे चाकोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. महाराज अनुभवाशिवाय नाही कधी. परत तुकोबारायच्या जीवनात आलेला अनुभव आहे, त्या अनुभवाचा अनुवाद तुकोबाराय करतात की मला जिकडं बघल तिकडं फक्त आणि फक्त भगवंता तूच दिसू लागला. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आणि त्यामुळे झालं काय, तर माझ्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. आनंद म्हणजे काय, तर आनंद म्हणजे सुख. आनंद यानाम सुख प्राप्त झालं. आता प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये फक्त धडपड करतोय ते याच गोष्टी करता. सुखालागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. ऐका, प्रत्येक जण फक्त आणि फक्त सुखा करता म्हणजे आनंदित राहण्याकरता प्रत्येक जण प्रयत्न करते, बरोबर की नाही. मग मला सांगा, सुखी राहण्याकरता जीवनामध्ये आनंदी होण्याकरता लागतं तरी काय हो. अगदी व्यवहाराचा विचार केला तर व्यवहाराच्या दृष्टिकोनातून सुखी होण्याकरता मनुष्याच्या जीवनामध्ये महाराज 5 गोष्टीची गरज आहे. माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या, अन्न, वस्त्र, निवारा. महाराज या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आता अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा, त्याच्यामध्ये अजून 2 गोष्टीची भर टाकूया आपण. कोणतं, तर मान आणि धन. अन्न, वस्त्र, निवारा आणि साधू संतांच्या भाषेत अन्न, मान, धन. त्यातलं मान आणि धन. ऐका, मग या 5 गोष्टी अन्न, वस्त्र, निवारा, मान आणि धन या 5 गोष्टी जर मनुष्याच्या जीवनात असतील तर मनुष्य जीवन सुखी आहे, बरोबर की नाही. मग मला सांगा, या 5 गोष्टी आपल्या जीवनात नाहीत का हो. बोला की, एका एकाचा विचार करू आपण. अन्न, आपल्या जीवनात अन्न अपुरे का, बोला. एक 4 वर्षापूर्वी एक रोग आला होता, रोग कोरोना. त्या कोरोनाच्या काळात सगळ्याचे धंदे बंद होते बाबा, पण तरी सुद्धा अन्न वाचून कुणी मेलं का, नाही मेलं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये अन्न पुरेसं आहे. दादा तुकोबारायचं घ्या ना, तुकोबारायची पत्नी अन्न करून मेली होती दादा. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्रिय अन्न करिता मेली, स्त्रिय अन्न करिता मेली. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्रिय अन्न करिता मेली, स्त्रिय अन्न करिता मेली. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. महाराज आपल्या जीवनात अन्न पुरेसे पण तरी